लहान सहान तांत्रिक उपाय करू पाहतात. सावधगिरी बाळगायची आहे. धोक्याची घंटा वाजली आहे. या नावाचे लोक एकत्र दिसले तर समजा तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्यासारखे मेहनतीने काम करू शकत नाहीत. ते काही वेळाने कंटाळतात, मग मोबाईल वापरू लागतात, काही वेळाने काम सोडून उठतात. कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकतात, तर कधी इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये वेळ घालवतात. तर सोपी गोष्ट अशी आहे की हे लोक जीवनात पुढे कसे जाणार? जेव्हा हे लोक तुमच्या तोडीस तोड काही करू शकत नाहीत, मोठे यश मिळवू शकत नाहीत आणि अपयशाचा सामना करत राहतात, तेव्हा त्यांना असे वाटते की जर मी पुढे जाऊ शकत नाही तर यालाही पुढे जाऊ देणार नाही. आता हे लोक काय करतात? लहान सहान तांत्रिक उपाय करून पाहतात, पण काहीच परिणाम होत नाही. त्यानंतर हे लोक इतक्या खालच्या पातळीवर गेले आहेत की आता ते तुमच्या विरोधात मोठी तांत्रिक क्रिया घडवून आणण्याच्या तयारीत आहेत. ते तुमच्या मृत्यूसाठी जाळे विणत आहेत. खूप सावध राहा, खूप जागरूक राहा, कारण जर आजच सावधगिरी बाळगली नाही तर खूप उशीर होईल. आज गुरुजींनी हा व्हिडिओ तुमच्या भल्यासाठी तयार केला आहे. जर तुम्ही एक छोटीशी सावधगिरी बाळगली तर तुम्ही त्यांच्या संपूर्ण कटाला अपयशी ठरवू शकता आणि तुमच्या आयुष्यात आणखी प्रगती करू शकता. शास्त्र सांगतात की जो व्यक्ती अशा प्रकारच्या तांत्रिक क्रिया करतो तो वाममार्गी असतो. असा माणूस कधीही आयुष्यात पुढे जात नाही आणि नेहमीच अपयशाला सामोरे जातो. या व्यक्तीने पाऊल टाकले आहे. आता तुम्हाला एक सावधगिरी बाळगायची आहे. आमच्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या. कोणताही व्यक्ती तांत्रिक क्रिया करण्यासाठी तुमच्या आवडत्या किंवा मौल्यवान वस्तूची गरज भासते. बरेच लोक आपल्या जवळच्या माणसांवर विश्वास ठेवतात. जेव्हा आपल्या ओळखीचे लोक घरी येतात तेव्हा आपण डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवतो. ते खिशात काय ठेवतात, कोणत्या वस्तूशी खेळतात, याकडे आपण अजिबात लक्ष देत नाही, कारण आपण त्यांना आपले समजतो. पण आता सावध राहण्याची वेळ आली आहे. समजा तुमचा एखादा जवळचा नातेवाईक जो तुमच्या घराजवळ किंवा शहरात राहतो तो वारंवार तुमच्या घरी यायला लागतो, तर समजा धोक्याची घंटा वाजली आहे. जर तो घरी यायला लागला तर शक्य असल्यास त्याला दरवाजाबाहेरच बोलवून पाठवा. पण काही कारणास्तव जर तो घरात यायला बघत असेल, काही वेळ थांबायचे म्हणत असेल, तर पाहुण्याला नाही म्हणू नये. त्यामुळे तुम्ही त्याला घरात बोलवा. पण एवढे लक्षात ठेवा की हा व्यक्ती संधी शोधतो आहे की तुम्ही स्वयंपाकघरात किंवा बाहेर गेल्यावर तो खोलीत एकटा राहील. जर त्याला ही संधी मिळाली तर तो तुमच्या घरातून काही मौल्यवान वस्तू उचलू शकतो. समजा तुमचे मेकअप सामान, एखादा प्रिय खेळण्याचा प्रकार, कंगवा, तुमचे केस, ब्रश, काहीही उचलले जाऊ शकते. अगदी जर तो बाथरूम मध्ये जाण्याचा हट्ट करत असेल तरीही तुम्हाला विशेष सावधगिरी बाळगावी लागेल. कारण तिथून जर कोणतीही वस्तू गायब झाली तर त्याचा वापर तांत्रिक क्रियेसाठी होऊ शकतो. सगळ्यात पहिली सावधगिरी म्हणजे तुमच्या घरात कोणी आले तर त्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवा. समजा तो काही घेऊन जात नाही, पण दुसरी शक्यता अशी आहे की तो त्याच्या खिशात काहीतरी भरून आणत असेल. तो गहू, मसूर डाळ, काळी मिरीचे दाणे आणू शकतो. या सगळ्या गोष्टी तांत्रिक क्रियेत वापरल्या जातात. त्यामुळे तुमच्या घरात कोणी येत असेल तर त्याने कुठे काही टाकले आहे का हे बघा. समजा तुम्हाला हे लक्षात आले नाही तरी रोज सकाळी घरात झाडू आणि पाणी टाकणे गरजेचे आहे.
कारण सकाळच्या स्वच्छतेमुळे घरातील सगळ्या वाईट शक्ती बाहेर निघून जातील आणि त्यांचे कारस्थान फसले जाईल. जर तुम्ही कोणालाही घरातून वस्तू बाहेर नेऊ दिली नाही तर त्यांचे प्रयत्न वाया जातील. हे लोक इतके वाईट आहेत की तुम्ही सुखी असाल तर त्यांना आनंद वाटायला हवा, पण हे लोक उलट तुमच्या आयुष्यात दुःख आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आता इतकी मोठी तांत्रिक क्रिया घडवून आणण्यासाठी एक तांत्रिक बाबा शोधला आहे जो याआधीही अनेकांच्या आयुष्याची राखरांगोळी करून गेला आहे. आता प्रश्न येतो, हा गद्दार नक्की कोण आहे? गुरुजींनी सांगितले आहे की तो माणूस तुमच्या नातेवाईकांमध्येच आहे. त्याचे नाव इंग्रजीच्या टी अक्षराने सुरू होते. त्याचे वय साधारणतः 25 ते 35 वर्षे आहे. तो खूप बोलका आहे. त्याचा रंग सावळा आहे. त्याच्या सोबत एक स्त्री आहे जिनेही या कटात भाग घेतला आहे. तिच्या नावाचे पहिले अक्षर जी आहे. ती त्याची पत्नी, बहीण किंवा आई असू शकते. जर तुमच्या आसपास टी आणि जी नावाचे लोक एकत्र दिसले तर समजा तुमच्या आयुष्याला धोका आहे. पण आता गुरुजी उपाय सांगत आहेत. जर तुम्ही हे उपाय केले तर कोणतेही तांत्रिक प्रभाव तुमच्यावर लागू होणार नाही. जेव्हा अशा तांत्रिक क्रियेचा प्रभाव येतो तेव्हा आपल्याला हनुमानजींची आठवण होते. तुम्ही काय करायचे? हनुमान मंदिरात जाऊन सिंदूर आणि चमेलीचे तेल घ्यायचे. त्यानंतर एका पात्रात चमेलीचे तेल घेऊन त्यात सिंदूर मिसळायचा. हे मिश्रण हनुमानजींच्या संपूर्ण मूर्तीवर चोला म्हणून लावायचे. जर तुम्हाला स्वतः हे करता येत नसेल तर अनुभवी व्यक्तीकडून करवून घ्या. हे करण्याने कोणतीही शत्रू बाधा तुमच्या वाट्याला येणार नाही. तुम्ही दर मंगळवार आणि शनिवार श्रद्धेने हनुमान चालीसाचे पठण करायला हवे. मात्र हे पठण करताना कमर ताठ ठेवून हनुमानजींच्या चरणांकडे पाहून करणे आवश्यक आहे. यामुळे सर्व प्रकारच्या वाईट शक्तींवर विजय मिळतो. शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय, एक नारळ घ्या आणि तो स्वतःच्या अंगावरून 7 वेळा फिरवा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन तो नारळ अर्पण करा आणि हम हनुमंतेश्वर हा मंत्र म्हणा. त्यामुळे तुमच्या सर्व शत्रूंचा नाश होईल. जर तुम्हाला हा उपाय आवडला तर तुमच्या मित्रांना सांगा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मासाच्या शेवटच्या आठवड्यात अचानक काही अडचणींमुळे तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. मार्च महिन्यात नातीसंबंध अनुकूल राहतील. सिंगल लोकांच्या आयुष्यात एखाद्या प्रिय व्यक्तीची एंट्री होऊ शकते. जे आधीपासून प्रेमसंबंधात आहेत त्यांच्या नात्यात विश्वास आणि आत्मीयता वाढेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. संततीच्या उपलब्धींमुळे मानसन्मान वाढेल. जे पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खूपच चिंतित होते त्यांना या महिन्यात मोठी खुशखबर मिळेल आणि त्यांच्या मुलांमुळे कुटुंबाचा मानसन्मान वाढेल. दररोज विधीपूर्वक शिवलिंगाची पूजा करा आणि शिवमहिमा स्तोत्राचे पठण करा. भोलेनाथाचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील आणि तुम्हाला जीवनात यश प्राप्त होईल. परंतु सर्वात मोठी काळजी घ्यायची बाब म्हणजे कोणा व्यक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवू नका. कारण ज्या लोकांवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवता तेच तुम्हाला फसवू शकतात आणि संकटात टाकू शकतात.